आहे तुझ्या पाठीशी. विठ्ठल असं म्हणतो. वाटते. अहो दिवाळीचे दिवस आले जवळ की जावई बापू जातात सासूच्या घरी. आता लांबचा जावई देवघराप्रमाणे मानतात आणि घरचा जावई गदा बांधला जातो. त्या टायमाला एकदा आपलं जातो जावई बापू काही सगळी सेवा चांगली होती, पण जावई बापू आले सासरे बुवा दिवाळी लावत होते. आता मुंबईकर काय दिवाळीची पण त्याची नव्हती वेळ. त्या टायमाला जातात आणि म्हणतात अहो सासरे बुवा हे काय आहे. तर ते आता म्हाताऱ्या जमान्यात मलाच काय तो म्हणतो चंद्राचं पिल्लू सूर्याचं पिल्लू. तो म्हणतो अरे बापरे हे मुंबईत तर आपले भेटतच नाही, एकच आपली इकडे सूर्य असते मोठा गपक्याची गपक्या आणि हे कुठून सूर्याचं पिल्लू आलं. आता आपण जर ह्यांना मागितलं तर आपल्याला देणार काय नाही. त्याच्यामुळं रात्रीच्या सगळ्याला झोपू दिलं. शांतीनं उठतात आणि घेतात आणि आपलं गवताच्या खोटीत लपून ठेवतात. आता एवढ्या गवताच्या खोटीत ती पिल्लू लपून ठेवलं. सकाळी सकाळी बघायचं काय आग लागलेली असती तेव्हा लगेच इकडे तिकडे सगळे लोक पळालेले असतात. पण जावा बापू काय तिथं हलो ना तिथंच बघायला लागले. असं असं बघायला लागले तेव्हा सासरे बुवा म्हणतात अहो जावा बापू काहीतरी बघा ना, पाणी बिणी टाका घराला आग लागन. तेव्हा जावा बापू म्हणतात अहो काय तुमचं ते घर आहे पण इथं माझ्या सूर्याचं पिल्लू जवळ राख होईन ना. तेव्हा एवढ्या सूर्याच्या पिल्ल्यानं त्या एवढ्या मोठ्या गवताच्या खुटीला जाळ लावला. विठाला विठाला विठाला. आता जावई बापू त्याच नंतर दुसरा आणखी कृष्ण सांगतो. जावई बापू दिवाळीला घरी जातात. आता थाटाला माठ पाटाला उशी सगळं झाल्याच्या नंतर आता जापा बापूला विचारलं काय आवडतं. जावा बापू म्हणलं काही नाही. आणि नंतर त्यांच्या मित्राकडून विचार तेव्हा ते म्हणतो बासुंदी आवडते. म्हणलं की आलो वा जावा बाप लगेच सासूबाई तयार बासुंदी बनवाय. लगेच बासुंदी बनवीत त्यांचं चालूच होतं. ती आता वरचा मिकूड आपलं तूप पण वरी बनायला चालू होतं आणि खाली हे पण बनायला चालू होतं. तेव्हा हे चालू आपलं हलवायचं चालू आणि नंतर जावा बापू हे सगळं हलवून बघत होते वाकून. आता नंतर त्यांचं तूप आता जरा हीच व्हायला पकडायला लागला. पकड्या ते खाली पडला. जसा खाली पडला तसं ती गर वाटलं आपलं सुनाला वाटले कोणी बघितलं का म्हणून असं बघतो. तेव्हा आता ह्यांना काय माहिती की मागून जावा बापू बघायला लागलाय सगळं. आता नंतर हिनं गोर लगेच हलविलं की नंतर म्हणते कोणी बघितलं का काय नाही बघितलं म्हणून सगळे जाती सगळ्यांनी 2-2 वाट्या 10-10 वाट्या त्याच्या मित्रांनी जावा बापूच्या 10-10 वाट्या पेल्यावा. आणि पण जावा बापू काही पिना झाला म्हणल्यास काय आता काहीतरी दिसायला लागले. मग लगेच सासरे बुवा आले म्हणते अहो आपले एक तरी बासुंदीची वाटी प्यानं. तेव्हा जावा बापू म्हणतात नग ना
नग नग लगेच अहो तुमच्या मित्रांनी 10 प्यायला पण तुम्ही एक तरी प्या ना. तेव्हा ते म्हणतो अहो नग व सासरे बुवा. लगेच तिकडून सगळेच यायला लागले, बहीण यायली, बायको यायली, सगळे यायला लागले, तसंच मला लागले. तेव्हा आता सासूबाई मदत बसलेल्या होत्या. तेव्हा सासूबाई जातात आणि म्हणतात अहो ही मानाचा दिवस आहे, तुम्ही जी मागता ती देतो. 2 लाख सोनं मागितलं 2 लाख, तुम्ही 20 लाख मागितलं तेवढंच सोनं जातं, पण तुम्ही फक्त आता एवढी बासुंदी वाटी खा. तेव्हा आपलं जावई बापू म्हणतात अहो मी सासूबाई बासुंदी पिली असती, पण मी तुम्हाला खरं सांगू का माझं कारण. तेव्हा सासूबाई म्हणतात सांगा की. अहो सासूबाई खरंच सांगू का सांगा व बघा एवढ्या माणसात इज्जत जाईन तुमची, सांगू का. अहो काय सांगू सासूबाई, मी तुमची बासुंदी खाऊ का त्याच्यामधला तूप खाऊ, तुमचा तूप खाऊ का नाही ना. तेव्हा सासूबाई निराश होताना तिथून जाऊन आपलं ह्याच्यात बसतात, खोलीमध्ये जाऊन बसतात. विठाला 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 भगवंताने आपल्याला देव भजनासाठी दिलेला आहे. आपलं बाळराजा आपल्या आईकडं सारखंच हट्ट करायचे, दूध दे म्हणून. आणि त्याची आई पिठात काढून दूध द्यायची. त्या टायमाला ते म्हणतात की अगं आई मला हे दूध नाही पाहिजे, आता मला चांगलं दूध पाहिजे. तेव्हा आई म्हणती तुला चांगलं दूध पाहिजे असेल तर तुला त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची तपश्चर्या करावं लागेल. तेव्हा त्याच दिवशी जातो, तपश्चर्या करून सुरू करतो. तेव्हा त्याला भगवान पांडुरंग परमात्मा प्राप्त होतात. भगवान पांडुरंग परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणतात आता त्याला बोला येत नव्हतं. तेव्हा त्याचा शंख लावतात. शंख लावल्यानंतर तो म्हणतो की मला दूध पाहिजे. त्या टायमाला लगेच दुधाची हिर प्राप्त झाली. आता भगवंताने असं कोणतं काम नाही केलं, सगळेच कामे केले. आपल्या भक्तांच्या कामाला काहीच लाज धरत नाहीत. साधावया भक्ती चालू आहे. आता भगवंताने देव आपल्या भजनासाठी दिलेला आहे. आपण उपयोग कशासाठी करतो? भजनासाठी करतो. आपलं भजनासाठी दिला तर एकच देव करावा ना. तर सोमवार आपलं भगवंताने सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती त्याच्या पाय माझ्या चित्ती. मंगळवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवार आला की 3 पाय शिरे हनुमंती. शुक्रवार आला की
रविवार आले की हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. कधीच नादाला लागू नका महाराज. दोन दाड पुजारे नदी किनाऱ्यात बसतात आणि एक म्हणतो, होय रे, या नदीला जर जाळ लागला तर या नदीतले मासे कुठे जातील? तर हे म्हणतो, झाडावर जातात. तर तो म्हणतो, अरे त्या झाडावर गेल्यास झाडावर का राहतील का ते मासे? तर तो म्हणतो, अरे तुझ्या बापानं मग आपल्या नदीला आग लागली होती का? तो म्हणतो, मग झाडावर तर तुझ्या बापानं लागली होती का? आता म्हातारा काय करावं बरं? आणि नंतर दोन आपलं मारुतीच्या पायऱ्यासारखं असं जागेवर बसतात. दोन बसतात म्हातारे आणि पिदाडीच होते. एक म्हणतो, होय रे, माझा खोकला राहीन का रं? तर तो म्हणतो, अरे माझी बायको गेली, माझं लेकरं बाळं गेले, माझं सगळं गेलं, संसार गेला, आणि तुझा खोकला का नाही जाणार रे? तर ते लगेच खोकला, लगेच त्याने गोट 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 दारू पिली बाबा. नंतर हे चौघ आता जातात, लगेच दुसरे मित्र गट्टात ते जातात आणि लगेच येतात. आता एक म्हणतो त्याच्यातला, अरे बाबू रात्रीचा टाईम होता. ते म्हणते, ए माझ्या घरी ना एवढी मोठी असं बोकरं आणली, आपण आणू रात्रीच्यालाच. तर लगेच हां निघत रात्रीच्याला. तो म्हणतो, तुम्ही इथंच थांबा ना, तुम्ही झालात तर त्यांना माझ्या बायकोलाच आवाज गेला ना, माझी बायको मला काहीच कर नाही. मग जाते आणि जाऊन आपलं हे काढते, बकरं काढतं. आणि तिथं काळं कुत्रं होते, ह्याला काय माहिती, उचलतून काळं कुत्रं आणतून आणि कापतो, खाते, सगळे होतंय, सगळं जातंय. आणि नंतर मग हे म्हणते, अरे अहो तुम्ही जे काय रात्री कुत्रं घेऊन घालता हो, ती कुत्रं कुठे? तेव्हा ते म्हणतो, हां ते काळं कुत्रं होतं का? आणि बकरी कुठे आहे? ते म्हणते, हो घेत आहे. ते म्हणते, अहो काळं कुत्रं होतं ते. असं तुला माणूस तर हापकायच लागलं की महाराज, माणूस तर हापकायच लागलं. आता म्हणून या दारूपदारच्या कधी नादालाच लागायचं नाही. आणि महाराज दारूपदारच्या नादाला लागायचं आणि लहान मुलाच्या नादाला लागू नका. एक लहान मुलगा येतो आणि म्हणतो, महाराज तुम्ही माझ्या घरी दूध प्यायला येतं का? तर मी म्हणलो, अरे बाबा कशाला उगच, जाऊ दे. मग तो म्हणतो, आहो चला ना तुम्ही. जातो, गेल्याच्या नंतर तुम्हाला 2 तांबे दूध पाजतो. म्हणलो, अरे बाबा तुम्हाला 2 तांबे दूध पाजलंस, पण
तुझी आई आता खवळणार नाही कर. तू म्हणजे कशाला खवळ, नाही तर सकाळीच उंदीर मिळाला होता ना. तेव्हा तसाच दुधाचा तांब्या घेतला मी, घेतला की आपटीला गेले त्याने मला, अगं आई आपला शिचा तांब्या आपटला ग. त्या महाराजांनी आपला नवीनच लेस त्याची आई शिया द्यायला सुरू केली. तेव्हा मी तिथून भिवून पळून येतो. भिवून पळून आल्याच्या नंतर आपलं दिल्लीला कीर्तन जातो. तिथं कीर्तन बिर्तन झालं. आता तिथले गपके माणसं, एक पोरग येतो आणि आधी माझ्याकडचे लागलं मुलं, आता मारतंही मला. म्हणून मी मागं सरकल, ही तर माझ्या अनेक जवळ यायला लागलं. म्हणतो महाराज मला पाठीवर बसून माझ्या घरी न्या ना. म्हणलं बाबा तू कितका बघ मी कितका बघ, उलटून तूच मला पाठीवर बसून ने ना. तर तो म्हणतो आहो चला जाऊ द्या, चला आपण घरी जातो घरी. मी त्याच्या घरी जातो. काय टी व्ही बघायला. अरे म्हणलं बघू दे ना मला, माझं पण जरा चॅनल मला बघू दे जरा कीर्तन भजन. तो म्हणतो दुसऱ्याच्या घरात येतोय, माझ्यावर डिनून टाकायला लागले माझ्याच घरात येऊन. तेव्हा मी म्हणतो जास्त बघू नको बाबा, मी आलो आहे ना त्या घरात, जाऊ दे पण आता काही बोलू तर नको. मग त्याच्या मनात काय येते की ते जातो रिमोट माझ्या तोंडात फेकून जातो. तेव्हा मी आता रिमोट फेकलं म्हणलंच काय, मी बदलायला लागलो. रिमोट तर ते बटन तुटलं पण काय बदलं ना झालं चॅनल. तेव्हा ते आलं नंतर खेळत म्हणलं होय रे मी इतकं झालं ते चॅनल बदलतो पण बदलेलं कसं का नाही रे. तो म्हणतो कशाला बदलं, त्याच्यातल्या रिमोटातल्या शेलच नसल्यास ते कसं बदलं. आता माणसाच्या अंगात दिलंच नसलं तर ते कसं जगन. तसंच विठाला 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 विठाला. जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा करा व जितकी आपलं मी तुम्हाला माझं नेहमीच सांगणं असतं, वह कौन सी चीज़ है जो यहाँ पर नहीं मिलती. पैसा मिलता है, दौलत मिलती है, शोहरत मिलती है, सब कुछ मिलता है, लेकिन यहाँ पर माँ नहीं मिलती. जितकी आपली आई चांगली असते ना महाराज, जो आपल्यासाठी रात्र दिवस कष्ट करतो ना, तो बाप आपल्या लक्षामध्ये लवकर येत नाही महाराज. जर आपलं आई मला 1 रुपया दे म्हणलं की 1 रुपया देणारी आई आपल्या लक्षामध्ये येते महाराज. लांब टाका जवळ राहिलं तर म्हणणार माझ्या घरातून निघ, माझ्या घरातून निघ. पण वारकरी जागेवर अशा जागेवर टाकलं ना, तर आमच्या संस्थेसारख्या जागेवर टाकलं ना तर म्हणणार अरे आमच्यासारख्या संस्थेत जर टाकलं ना तर इटी दांडू हे खेळायला जाणार नाही. असं कीर्तन बिर्तन असं गायन पकवाजाचं काहीतरी बनन, पण आईवडिलांचे संस्कार त्याच्यावर चांगले लागते. संस्कार तरी चांगले लागते. पण इथं जर राहिलं ना तर म्हणणार अरे बापाला म्हणणार अरे आरतुरं बोलायला सुरू करणार, आईला आरतुरं बोलायला सुरू करणार. महाराज आमच्यासारख्या जागेवर टाकलं ना तर सगळं चांगलं होतं. जर आई विठाला 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 लहान लेकराच्या नादाला लागायचं नाही. एक लहान लेकरू येतो माझ्या पाया पडतो आणि मी त्याला म्हणतो बरं तुम्हालाच विचारतो प्रश्न, त्याला त्याचं सांगण्यापेक्षा बरं ज्ञानेश्वरी कोणी सांगितली, बरं कोणी सांगितली बोला की कोपरा कोणतरी सांगा की उठ रे तूच काय ड्रेसवाला उठ, समर्थ उठ, सांग बाबा तूच नाही का. बरं 6वीची 8वी कविता कोणची आहे? 6वीची 8वी कविता बरं आता म्हातारे माणसं सांगा एखादं. कोणच नाही सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि लिहिली कुणी
बरोबर आहे. सच्चिदानंद ज्ञानेश्वरी नेली. अहो ज्ञानेश्वर आपलं एकनाथ महाराज एकदा आंघोळीला गेले. आंघोळीला जात असताना तिथले एक मुसलमान माणूस बघतो. तेव्हा एकदा आंघोळीने येतात एकनाथ महाराजांच्या अंगावर तो माणूस वरून आपलं पान खाऊन थुकायला लागला. तेव्हा एकनाथ महाराजला राग आला नाही, तर जातात आणि आंघोळ करतात, डबल येतात. तेव्हा असं 108 वेळेस केलं तरी पण एकनाथ महाराजांना राग आला नाही. अहो तुमच्या अंगावर साधं असं हाणलं बिनलं नाही, थुकलं पण साधं का लगेच उठणार माराय. कुणी माझ्या अंगावर थुकलं, कुणी माझ्या अंगावर थुकलं, लगेच उठणार. पण एकनाथ महाराजांनी नंतर तो स्वतः मुसलमान येतो आणि म्हणतो अहो एकनाथ महाराज चुकी झाली, इथून पुढे असं नाही करणार. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात अरे तू तर चांगलं केलंस ना, तू जर धुकला नसतात तर माझी आंघोळ झाली असती का 108 वेळेस. मला किती पुण्य लागलं त्या इंद्रायणीचं. तेव्हा महाराज म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. आता महाराज आपल्या बापाच्या मांडीवर जाऊन बसतो. बापाच्या मांडीवर जाऊन बसल्याच्या नंतर त्याची आई म्हणती ए उठ, ही माझ्या बाळाची जागा आहे. तेव्हा तो जातो आणि जाऊन त्याच्या आईला सांगतो. तेव्हा आई म्हणती की तुला भगवंत पांडुरंग परमात्म्याची मांडी भेटेल, तू फक्त भगवंताची प्रतीक्षा कर. तेव्हा भगवंत परमात्मा प्राप्त होतो. त्या टायमाला तो म्हणतो मला मांडी पाहिजे. मिळवली मांडी कधी चुकून एकाचं घराने ऐकून एकाला करायचं नाही. एक जाती आणि म्हणती होय माझी सून लई चिगडी, तुझी सून जर मला असते ना चांगलं झालं असतं. ती लगेच म्हणती खरंच बाबा माझी सून असते जरा चांगलं झालं असतं. लगेच
लगेच इकडं आपली सून पण घरानं सुरू करते. माझी सासू तर माझं नुसतं घरानंच बांधलेली असते बा कधी पण. लगेच हे पण म्हणते माझी ती सासू कुठं धड आहे तू मला सांगायलीस. आता महाराज तुम्ही त्याच जागेवर जर म्हणलं सुनबाई जरा सांगणार असतं. सुनबाई जर त्याच जागेवर जाऊन म्हणली अगं माझी सासू तर एवढी चांगली आहे लई चांगली आहे बाबा. ती जर म्हणली तुझी सून कशी मला माझी सून एवढी चांगली आहे ना माझ्यासाठी दररोज चहा बनवती असं तसं. लगेच सून असं तसं बनवतो म्हणलं की लगेच महाराज बनवतो म्हणलं लगेच आपलं सासूला लगेच उल्हास येतो. सुनाला उल्हास येतो. सून जाती चहा बनवती सकाळ सकाळी धरा आई चहा. लगेच आई चहा प्याला पाहुण्यात बसल्या. आई मला तितका संसार उभा आहे ना. लगेच दुसऱ्या दिवशी लगेच सुनाला आपल्या सासूला पण सांगणं. सासू जाते ना आपलं दुसऱ्या बाईने विचारलं होय का तुझी सासू कशी सून कशी आहे. तो मला माझी सून लाखात एक आहे ना कशाला टेन्शन घेतात माझ्यात सून तर लाखात एक आहे. तो लगेच महाराज लगेच सून पण दुसऱ्या दिवशी उठणार आपलं सासू उठणार म्हणणार अगं तू बस तू माझी पुरीसारखीस. अगं बस तू माझी पुरीसारखी सगळं काम स्वतःच करणार. मग आता ही जर पाहुण्यात बसली सून म्हणती हळूच कळ करणार. सून काय म्हणती अहो होय सासूबाईलेच काम करावं लागलं आता जरा आणि तारीफ करावं लागते आणि जरा काम कर. ही म्हणती खरंच ना सासूबाई ना माझ्यासाठी ना लय करतात काय काय असं तसं म्हणलं. लगेच मग तर भांडे घासायला गेले. अगं तू भांडे घासू नको मी भांडे घासते. लगेच मी भांडे घासते. लगेच महाराज तर मी भांडे घासते. त्याच्यामुळं तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं तेव्हा आपलं शिवाजी महाराज कीर्तनात बसले होते. त्या टायमाला शिवाजी महाराज कीर्तनात बसले होते त्या टायमाला तिथून मुघलन होते तिथं मुघलं थांबले होते बाहेरच. त्या टायमाला एक सैन्य येतो म्हणतो शहाजीराजे आपण बघितलं का. तर म्हणतो तुमच्या आधी. तेव्हा मग तुम्ही इतके निरंकार बसतात. तर तो म्हणतो आपण कुणाच्या कीर्तनात ती तर बघ नामदेव महाराजांच्या कीर्तनात बसले होतं. त्या टायमाला नामदेव महाराज लगेच बघितलं लगेच नामदेव महाराज म्हणतात अरे पांडुरंगा काही जर करायचं असेल तर काही ते कर. तर पांडुरंग परमात्मा लगेच येतो आणि आपलं घोड्यावर सार्थ होतं. त्या टायमाला हे सगळं मुघलन बघतात. आता मदत ही आहे शिवाजी महाराज आहेत का बाहेरचे शिवाजी महाराज. ह्यांना वाटतं बाहेरचे शिवाजी महाराज लगेच ह्यांच्या मागे जातात. आता ही जातात तिकडे भीमाचंद्र भागाकडे जाता हे म्हणतात मुघलन म्हणतात की आपण हे कुठं आलो. तर लगेच हे म्हणतो आपण इकडे पंढरी इकडे काय करायला आपण तर रायगड किल्ला इकडे असा पाहिजे. उठाला 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 जाता जाता आता तेच महाराज तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात
आपलं झाडाची कळी कधी तोडू नका, आईची कधी माया सोडू नका. आपलं जाता जाता एवढं सांगेन, आईवडिलांची माया कधी सोडू नका. आणि आपलं आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा आणि गुरुजीची पण सेवा करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.